एन्किलोजिंग स्पॉन्डिलायटिस, बांबू स्पाइन म्हणजे पाठीच्या मणक्यामध्ये कडकपणा येणे. नमस्कार, मी डॉक्टर संध्या हिरप, विश्वश्री सुपर स्पेशालिटी वंध्यता निवारण पंचकर्म क्लिनिक वाशिम येथून आज आपल्यासोबत एन्किलोजिंग स्पॉन्डिलायटिस याविषयी माहिती सांगणार आहे. नॉर्मली पाठीचा मणका हा फ्लेक्झिबल असतो, पण एन्किलोजिंग स्पॉन्डिलायटिस यामध्ये पाठीच्या मणक्याची हाडे ही एकमेकांना फ्यूज होतात व तेथील मसल्सला व नर्व्सला कडकपणा येतो. म्हणून मानेच्या व सगळ्या मणक्याच्या हालचाली ह्या रिस्ट्रिक्ट होतात, पेनफुल होतात. त्यामुळे रुग्णाला अतिशय वेदना होत असतात. हा आजार विशेषतः पुरुषांमध्ये दिसून येतो. आयुर्वेद ह्यावर काय उपचार पद्धती सांगतो, तर त्यात सर्वात आधी एक नंबर आहे स्नेहन. स्नेहन म्हणजे वातशामक अशा औषधांनी तयार केलेल्या तेलाने संपूर्ण मणक्याला मालिश करणे. 2 नंबर आहे स्वेदन म्हणजे शेक देणे. त्यामुळे तिथले मसल्स आणि नर्व्स हा मोकळ्या होण्यास मदत होतात. 3 नंबर आहे अग्निकर्म. जसं आपण दुखऱ्या भागावर शेक देतो किंवा गरम पाण्याच्या पेशीने शेकतो, तसंच चांदीच्या किंवा सोन्याच्या धातूच्या शलाकेने किंवा पंचधातूच्या शलाकेने आपण अग्निकर्म हे करतो. त्यामुळे शेक हा पूर्ण हाडापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होतो व तात्काळ वेदना ही 50, 60, 70% ही कमी होते किंवा रुग्णानुसार एक वेळ अग्निकर्म केल्यावर 100% वेदना कमी होऊन जातात. 4 नंबर आहे कटिबस्ती, पृष्ठबस्ती. यामध्ये आपण औषधी सिद्ध तेल हे गरम करून पाठीवर उडदाच्या डाळीची पाळी तयार करून त्यामध्ये आपण कोमट असं तेल टाकतो. त्यामुळे रुग्णाला खूप चांगल्या प्रकारे आराम पडतो. नंबर 5 आहे बस्ती म्हणजेच एनिमा. औषधी सिद्ध काढ्याचा किंवा तेलाचा किंवा दुधाचा रुग्णाचं नाडी परीक्षण करून त्यानुसार त्याला कुठल्या बस्ती करायचा आहे ते ठरवलं जातं. ह्या उपचार पद्धती सोबतच काही आसने व योगा हा आपण रुग्णाला सांगतो. व्याधीच्या लक्षणाच्या तीव्रतेनुसार आपण त्यांना तो सांगतो. त्यामुळेही मसल्सला खूप चांगल्या प्रकारे रिलॅक्सेशन भेटतं. हा एक ऑटोइम्युन असा व्याधी आहे, ज्यामध्ये आपल्या शरीरातल्या पेशी आपल्या शरीराच्या विरुद्ध काम करतात, ज्यामुळे मणक्याला सूज येऊन त्यामध्ये इन्फेक्शन होतं. अशा वेळी ह्या पंचकर्मांचा व पोटातून औषधी देऊन ही सूज कमी करावी लागते आणि त्यानंतर रुग्ण थोडाफार मुवमेंट करू शकतो. पेन थोडा कमी होऊन जातो. त्यामुळे जर तुम्हाला हा व्याधी असेल किंवा तुमच्या जवळच्या कोणी व्यक्तींना असा व्याधी असेल, तर तुम्ही आयुर्वेदाचा सल्ला नक्कीच घ्यावा. तेव्हा मला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.